शुभ सकाळ. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 70. अहमपणा टाकल्यास प्रपंचातील लाभ हानी झेलता येईल. प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही. आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो. आई वडील, बायको मुले, बहीण भाऊ, इतर सगळे सोयरे, मित्र आणि इतर जन, या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत. म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल. निदान तो तापदायक तरी खचितच होणार नाही. या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान, अहमपणा विशेष करून कारणीभूत होत असतो. हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे, तर गरीबालाही तो सोडत नाही. आपण पुराणात वाचले आहेच की हिरण्यकशिपला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला. प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर! गरीब लोक सुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात. एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला. तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला, अरे तुला काही काळ वेळ समजते की नाही? त्यावर तो भिकारी म्हणाला, जा जा, मला काही तुमचे एकट्याचेच घर नाही, गावात अशी किती 100 घरे आहेत. पहा, अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते ते. अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही. त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणेच शक्य नाही. फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते. हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि मगच त्यातले गरे काढावे लागतात. म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. त्याचप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. हा अहमपणा, हा देह अभिमान टाकला तर प्रपंचातील लाभ हानी हसत खेळत झेलता येईल. लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात. त्यातली होडी तरली तरी हसतात, बुडाली तरी हसतात. त्याचप्रमाणे प्रपंचातील सुखदुःखे हसत खेळत झेलावीत आणि हे एका नामानेच साधते. नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही, ही स्थिती आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.